आणि तसं बघायला गेलं तर काल वहिनी आम्हाला फोन करून करून सांगत होत्या की मी मॅच बघते YouTube वरती पुण्यावरून. तन्मय धुरी आणि मयंक स्ट्राईक. रघुवीर धुरी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालंय. बघा पोराची मॅच असली की पप्पा लगेच मैदानावरती हजर. हिवाळे गावचे सुपुत्र आणि प्रत्येक चौकार किंवा षटकार 1001 रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आहे रघुवीर धुरी साहेबांच्या माध्यमातून. काही दिवसातच आम्ही खाणार आहे श्रीखंड आणि पुरी आणि ते आम्हाला देणार आहेत रघुवीर धुरी. सामन्याला सुरुवात. मयंक धनावडे स्ट्राईक वरती, तन्मय धुरी त्यांच्या जोडीला मात्र फलंदाजीसाठी मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. बॉलिंग मार्कवर निखिल केसरकर. ओव्हर द विकेटचा मारा. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती मात्र सरळ बॅटने खेळला गेलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेला. चौकार आणि षटकाराला 1001 रुपयांचं पारितोषिक आहे. असं वाटलं निखिल केसरकर या वेळेला मात्र बेसबॉल खेळतोय. आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये पण या वेळेला मिसफिल्ड आणि बॉल जातोय मात्र 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार. रन मिळतील 4 आणि येतोय आणखीन एक खणखणीत बाबूश क्रेन सर्व्हिसेस चौकार. 1001 रुपयांचं पारितोषिक आहे रघुवीर धुरी साहेबांच्या माध्यमातून. अजय पवार साहेब आणि रघुवीर धुरी साहेब बाजूबाजूला बसलेत. काही दिवसातच आम्हाला खायला मिळणार श्रीखंड आणि पुरी आणि आम्हाला देणार कोणतं आमचे रघुवीर धुरी. धुरी साहेब म्हणत असतील व्हायता काय त्या नवीन काढल्यान. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय आणि या वेळेला आणखीन एक जबरदस्त प्रहार. बॉल जातोय सीमारेषा पार आणि येतोय आणखीन एक खणखणीत दणदणीत चौकार. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल, सक्सेसफुल, so beautiful, so elegant, just looking like a wow. आणि अशा पद्धतीने मात्र आपण जर पाहिलं तर संघाची धावसंख्या एक बाईच्या स्वरूपातले आलेल्या धावेसोबत 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी एक डिफर पाहायला मिळाला पण अतिघाई संकटात नाही. राजकुमार बडवे या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राजकुमार बडवे साहेबांच्या माध्यमातून मग जबरदस्त फिल्डिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती पहिला विकेट मात्र गमावला गेला. पहिल्या षटकाची समाप्ती सुद्धा झाली आणि धुरी साहेब करतलो तो भोगतलो. शिकार केले त्याच्यामध्ये असेल ना डबक्या बाजूने शिकार करून गेली. बोल आणि डबक्या बाजूने मात्र शिकार करून गेली वाघीण. राहुल फाटर
चेअरपर्सन राहुल पाटील आता काय राहू देत ना चालू भाई तुला माझे सेल हॅलो चेक अभय आलेत बॉलिंग मार्क वरती. बघूया किती धावा जमवू शकते टीम शंकर क्रीडा मंडळ SKM. मयांक धनावडे स्ट्राईकवर, जोडीला मात्र तन्मयच्या जागेवरती नवीन फलंदाज ऐका इलेवन परवा पॅकर जुने खेळाडू विष्णू तावडे. ऐका इलेवन परवा पॅकर गणेश गल्ली खेळणारे आणि विष्णू तावडे साहेबांचं या ठिकाणी मात्र शुभागमन झालंय. ऐका 11 परळ पॅकर सारख्या संघामधून मात्र ज्यांनी आपलं कित्येक वर्ष आयुष्य या ठिकाणी मात्र व्यतीत केलं आणि खऱ्या अर्थाने मात्र क्रिकेटसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं असे विष्णू तावडे साहेब या ठिकाणी मात्र आज मैदानावरती उपस्थित राहत आहेत. मी त्यांचंही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. कॉर्नरला मात्र फटका जातो. यावेळेला मयांकने सिंगल वरती समाधान मानलंय. एकेरी धावेने मात्र संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर धावफलकावरती 20 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती 20 धावा, पण तिसरं षटक हे आता मेंडेटरी पॉवर प्लेचं षटक असणार आहे आणि या मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र जितक्या धावा तुम्ही बनवाल, जर विकेट गमावली नाही तर त्याच्या दुप्पट तुम्हाला मिळतील, पण जर विकेट गमावलात तर आहे तितक्या धावा तरी तुम्हाला मिळणारच आहेत. विकेट आला तुम्ही 1 बनवलात तर 2 मिळतील, 2 बनवलात तर 4 मिळतील, 4 बनवलात तर 8 मिळतील, 8 बनवलात तर 16 मिळतील, 16 मिळवलात तर 32 मिळतील, 32 मिळवलात तर 64 मिळतील, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. रोहन नाटाळकर पॉवर प्लेची ओव्हर हातात आहेत. पहिला चेंडू मात्र डाऊन लेग साइड. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 या वेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. 80,000 के जूते. फुलटॉस बॉल होता. या वेळेला मात्र सरळ बॅटने खेळलाय. निखिल केसरकर त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आहेत. चांगली फिल्डिंग या वेळेला पाहायला मिळते. ते आपल्याला आरपी चॅम्पियन्स ओमकार गणेश 11 यानंतर मात्र होणारा सामना सीएम स्पोर्ट्स आणि आरपी चॅम्पियन्स मध्ये असणार आहे. या वेळेला मात्र विकेट नाही गमवायची आहे आणि पंचांचा निर्णय. येस, पंचांनी मात्र आपलं एक बोट आसमंताकडे उंचावलंय आणि विकेट मात्र गमावली या पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. त्यामुळे धावा दुप्पट होणार नाहीयेत. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. गणेश लीला प्रीमियर लीग 2026 आपण बघत आहात. 4थं पर्व या स्पर्धेचं. नियम आहे ना कंपनीने आपल्या आणायची जागा बॅट्समॅनचं नाव आहे. अमय भालेकर बॅटिंगसाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल झालेले पाहतोय.
आता धावा दुप्पट होणार नाहीयेत याची आपल्याला नोंद घ्यावी लागेल. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी मात्र फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर केला जाईल. सीएम स्पोर्ट्स आणि आरपी चॅम्पियन्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे आपण रेडी राहा. चांगली ओव्हर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र आपण जर पाहिलं तर रोहनचं एक जबरदस्त प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाजीतून मात्र आपल्या टीमला कुठेतरी सावरलंय त्याने. तसं बघायला गेलं तर डावखुरी आताच्या गोलंदाजांचं नेहमीच वर्चस्व राहिलंय. मग ते ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेट असू द्या किंवा अंडर आर्म बॉक्स क्रिकेट असू द्या. जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली रोहनची. 5 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 5 चेंडूंच्या समाप्ती अखेरीस आपण जर पाहिलं तर एक बॉल बाकी असताना संघाची धावसंख्या झाली ती 24 धावा. चोवीस हा आकडा खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर 24 एप्रिल द गॉड ऑफ क्रिकेट टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर नेहमीच त्यांची चर्चा राहिली. द गॉड ऑफ क्रिकेट. आणखीन एक चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. टोटल स्कोर 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. दीपकजी लुडबे मालवणचो खाजो मॅन फ्रॉम वायरी. कालच रात्री मालवण असून इलो असा. तिसरी ओव्हर सध्या प्रगतीपथावर. या वेळेला मात्र बॉल सोडून दिलाय. व्हाईट बॉलचा इशारा अमय भालेकर यांना बरोबर माहिती होतं की व्हाईट बॉल आहे आणि या वेळेला मात्र मोठा फटका केलाय. अजय पवार साहेबांना तिकडे इच्छा होती की ही मी कॅच पकडावी पण स्टेजच्या खाली होती नाही तर अजय पवार साहेबांनी ही कॅच पकडली असती. आणि अशा पद्धतीने पाहिले तर आणखीन एक विकेट गमावलंय. टोटल स्कोअर जर पाहायचं झालं तर 29 धावा धावफलकावरती आहेत. पहिला चेंडू व्हाईट बॉलचा इशारा आला होता आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर विकेट गमावली ती अमेय भालेकर यांनी. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि सुरेश बावकर साहेबांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आज आमच्या गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचे ज्येष्ठ सदस्य सन्माननीय सुरेशजी बावकर साहेब आपलं सहर्ष स्वागत. दीपक तुळसकर साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा दुसऱ्या दिवसामध्ये आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. आपल्याला सुद्धा साहेब विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी मात्र केला जाणार आहे. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी सीएम स्पोर्ट्स आणि आरपी चॅम्पियन्स दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर मात्र टॉस जवळ उपस्थित राहायचंय. आता आऊजाचं नाव काय अक्षय माझ्याचं नाव काय आता एका मागोमाग एक विकेट मात्र या ठिकाणी मला वाटतं आता गणेश लीलाचे उस्मान पटेल मयूर मसूरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. पण मला वाटतं जर या टीमच्या धावसंख्येला कुठेतरी सावरायचं असेल तर मला वाटतं काही वेळासाठी बबन शिरोडकर साहेबांना मैदानावरती यावं लागेल. चांगली फिल्डिंग या वेळेला बघायला मिळते. संघ मालक म्हणून आज त्यांची सुद्धा जबाबदारी बनते की बबन शिरोडकर साहेब आपण एखाद्या मॅच मध्ये बॅटिंगला जावं. सर्वांची अशी इच्छा आहे की बबन शिरोडकर साहेबांनी सुद्धा जरा एक मॅच बॅटिंग करून दाखवावी मैदानामध्ये.
स्टेप आउट झाले त्यांनी यावेळेला फ्लॅट शॉट. ओ जबरदस्त जबरदस्त आजच्या दिवसातला पहिला बाबूश क्रेन सर्व्हिसेस षटकार. बघतोस का रागानं षटकार मारलाय वागानं. राजेश खानविलकर साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. आपल्याला सुद्धा मी विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचसोबत भंडारे साहेब आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. नो बॉल होता पण विकेट मिळाली आहे या ठिकाणी, त्यामुळे हा बॉल काउंट होणार आहे. संघाची धावसंख्या टोटल आपण जर पाहायची झाली तर SKM आतापर्यंत धावसंख्येचा आकडा पण जर बघायचं झालं तर 37 धावा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. सचिन लुडबे मात्र मैदानाच्या आतमध्ये. द युनिक वॉर्डरोबचे सर्वे सर्वा मालवणचो डेव्हिड बॅकम जर्सी नंबर 23 सचिन लुडबे द युनिक वॉर्डरोबचे सर्वे सर्वा. आणि फ्री हिटचा बॉल कंटिन्यू असणार आहे. आणि हा बॉल सरळ मात्र डॉक्टर शिरोडकर हायस्कूलच्या दिशेने जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. फ्री हिटचा बॉल होता. बॉक्स आउटच्या स्वरूपात मात्र विकेट आली आहे. आणि अशा पद्धतीने मात्र 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांच्या समाप्ती अखेरीस टोटल धावसंख्या आपण जर पाहिली तर 38 धावा धावफलकावरती आहेत. आणि 39 धावांची मात्र आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी. मात्र RP चॅम्पियन्स आणि CM स्पोर्ट्स दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी टॉससाठी येण्याची विनंती करतोय. सन्माननीय भावकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकीचा कौल केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन लवकरात लवकर आपण व्यासपीठावरती या. CM स्पोर्ट्स प्रमोदजी चिंदरकर यांची टीम म्हणजेच लौकिक राणे त्यांचे कॅप्टन आहेत. आणि दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर RP चॅम्पियन्स GPL किंवा गणेश लीला असं आपल्याला कॉल करायचं आहे. आणि नाणेफेकीचा कौल RP चॅम्पियन्सने जिंकलेला आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र या ठिकाणी घेतला गेलाय. टॉस जिंकून आम्ही प्रथमतः क्षेत्ररक्षण करू. 39 धावांचा पाठलाग मात्र निखिल तुम्हाला करावा लागणार आहे हा सामना जिंकण्यासाठी. 39 टू विन. आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. सन्माननीय भावकर साहेब आज या ठिकाणी आपल्या अमूल्य वेळातील वेळ काढून या ठिकाणी भावकर साहेबांनी जी आपली उपस्थिती या ठिकाणी या स्पर्धेसाठी दाखवली त्याबद्दल सन्माननीय भावकर साहेबांचा यथोचित सन्मान यथोचित सत्कार आज व्यासपीठावरती आपल्या गणेश लीला कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मी सन्माननीय उपेंद्र मयेकर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. भावकर साहेबांना एक मायेची उबदार शाल त्याचबरोबर प्रेमाचं आणि सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि एक स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन आपण आज भावकर साहेबांचा हा यथोचित सन्मान व्यासपीठावरती करत आहोत. तरी त्यांनी त्याचा स्वीकार करावा व आमच्या आयोजनाचा मान राखावा. यश तुळसकर आपण जिथे कुठे असाल आपण कृपया कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. यश तुळसकर आणि कॉमेंट्रीसाठी मात्र आमच्यासोबत आज कॉमेंट्री बॉक्समध्ये रोहितजी फणसेकर आपल्यासोबत उपस्थित राहत आहेत. व्हेरी वॉर्म वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे रोहितजी. आपल्या टीमसाठी मात्र नक्कीच आपला आवाज या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. आणि सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे रघुवीर धुरी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर
राजेश खानविलकर साहेबांचा हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. एक डावखुरी आता जे उत्कृष्ट असे गोलंदाज राजेशजी खानविलकर. लेदर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आपण जर पाहिलं तर नेहमीच ओराम टेनिस बॉल क्रिकेटमध्ये राजेशजी खानविलकर यांनी आपल्या बॉलिंगची ताकद दाखवली आहे, बॉलिंगचा जलवा दाखवलाय. असे राजेशजी खानविलकर यांचा हा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती केला जातोय रघुवीर धुरी साहेबांच्या माध्यमातून. आणि फणसेकर साहेब या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. बॉलिंग मार्क वरती मयूर मसूरकर. 39 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. सलामीची जोडी मैदानावरती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला रोहन आणि दुसऱ्या बाजूला निखिल. यावेळेला मात्र जबरदस्त स्ट्रोक केला गेला रोहनच्या बॅटमधून आणि तितकी चांगली फिल्डिंगही पाहायला मिळते. एका धावेला दुसऱ्या धाब्यात कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. संघाच्या धावसंख्येच्या आकड्यात मात्र या ठिकाणी नक्कीच बदल घडणं गरजेचं आहे. 39 धावांचं आवाहन आहे. सामना क्रमांक 2 सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सीएम स्पोर्ट्स आणि आरपी चॅम्पियन्स मध्ये आरपी चॅम्पियन्सने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण आम्ही करू असं सांगितलंय. यावेळेला मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 इथे लागू नाहीये. दिनेश भाई त्या ठिकाणी मात्र आपण जर पाहिलं तर बिस्लरी कंपनीचे सर्वे सर्वा दिनेश आरोंदेकर साहेब त्यांचं सुद्धा या ठिकाणी खूप चांगले योगदान आहे या स्पर्धेसाठी. मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळेल. क्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतो आणि त्यानंतर सिंगल धावेने मात्र निखिलला समाधानी राहावं लागतंय. पुन्हा एकदा मात्र गॅप मध्ये खेळायचा प्रयत्न होता पण या वेळेला मात्र अमेय भालेकर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. झेलबाच्या स्वरूपात मात्र रोहनची विकेट या वेळेला आपल्याला बघायला मिळेल. पहिला धक्का लागतोय तो ओमकार गणेश 11 टीमला. फर्स्ट विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभय वांगणकर. पाच चेंडूंचा खेळ संपलाय. 4 चेंडूंचा माफ करा 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 चेंडूंचा खेळ अजून बाकी आहे. यावेळेला बॅकफुटवर जाऊन टपली लगावण्याचा प्रयत्न अमेय भालेकर. सातत्यपूर्ण मात्र एक चांगला आत्मविश्वास आज पाहायला मिळतो अमेय भालेकर यांच्या क्षेत्ररक्षणातून. आणि यावेळेला उलट्या बॅटने अलटी पलटी आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर कलटी. निखिल केसरकर यांच्या बॅट मधून येतोय हा कणकणीत दणदणीत ब्रँडेड बाबू क्रेन सर्व्हिसेस चौकार. ओव्हरची समाप्ती आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतात. हा चौकार आल्यानंतर सुद्धा 9 धावा फक्त या ठिकाणी धावफलकावरती असतील.
नेक्स्ट मॅचची तयारी मात्र या ठिकाणी चालू झालेली आपल्याला पाहायला मिळते. सीएम स्पोर्ट्स आणि आरपी चॅम्पियन्स या दोन टीम मध्ये चालू असलेला या नंतरचा सामना आपण बघणार आहोत. या चालू असलेल्या सामन्यामध्ये मात्र आपण जर पाहिलं तर गरज आहे सध्या अजून 30 धावांची 39 धावांचं आव्हान समोर ठेवलं गेलं. अनिल गाडी साहेबांचं या ठिकाणी मात्र सन्माननीय अनिल गाडी साहेब यांचं शुभागमन व्यासपीठावरती होताना आपल्याला पाहायला मिळतं. साहेब आपलं सहर्ष स्वागत आम्ही करत आहोत गणेश लीला प्रीमियर लीग 2026 या स्पर्धेच्या चौथ्या पर्वामध्ये. बाबूश क्रेन सर्व्हिसेस, हॉटेल मेजवानी, श्री ब्रॉडबँड सर्व्हिसेस, जीबीडी रिअलिटी, त्याचबरोबर अभिषेकजी जामदार, बबनजी शिरोडकर साहेब, बीटी कंपनी, सचिनजी शेट्टे, राजकुमार बडवे, मायरासा परफ्युम्स म्हणजे सर्वे सर्वा यश मोरे, त्याचबरोबर ॲपल गॅरेजचे सर्वे सर्वा सन्माननीय नाव काय रे? विजय साटम ना? काय नाव आहे? हॅलो ॲपल गॅरेज वाला. हॅलो मॅच मग करतो, मॅच चालू आहे. पुढचा बॉल मयांक धनावडे बॉलिंग मार्क वरती. SKMचा ईशांत शर्मा. स्ट्राईक वरती सध्या अभय बघायला मिळत आहेत. निखिल केसरकर यांच्या खांद्यावरती मोठी जबाबदारी आहे. काल पहिली मॅच आणि काल पहिल्याच मॅच मध्ये म्हणजे अगदी पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती अभयची दांडी गुल. मयांक धनवडे तसं म्हणायचं झालं तर आपण जर पाहिलं तर SKMचा ईशांत शर्मा म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर 9 धावा आहे. धावफलकावरती अजूनही 30 धावांचा पाठलाग करायचं. 39 धावांचं आव्हान असताना नवीन फलंदाज युवराज सिंग. बघूया आता 6 बॉल 6 षटकार मारू शकतील का? नाव काय? युवराज नाव नाही दिलेलं. 22 आहे युवराज असेल ना काहीतरी. नाव नाही सिंग. काय सिंग कोण आहे? सिंग कोण आहे काय? 22 युवराज. नो बॉलचा इशारा. यावेळेला मात्र मयांकने यावेळेला बॉलला अडवलाय आणि रनआउटच्या स्वरूपात आणखीन एका विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल. भावेश अर्थात युवराज सिंग यावेळेला मात्र बॅक टू द डगआउट जाताना पाहायला मिळतील. बॉल काउंट आणि यानंतर मात्र फ्री हिट. नो बॉल होता पण रनआउटच्या स्वरूपात विकेट आली आहे त्यामुळे हा बॉल काउंट होणार आहे. आणि अशा पद्धतीने मात्र आपण जर पाहिलं तर आणखीन एक धक्का लागतोय. तो ओमकार गणेश 11 निनाद गावडे मैदानाच्या आतमध्ये. निनाद गावडे आज आपण जर पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये ज्यांनी चांगली फोटोग्राफी केली आहे. कालच्या दिवसापासून आपण जर पाहिलं तर आपल्या आलेल्या सर्व मान्यवरांचे फोटोज काढण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते निनाद गावडे यांनी. ऑक्शन पासून आपण जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीचं छायाचित्रण त्यांच्या माध्यमातून मात्र या ठिकाणी केलं गेलंय. त्याबद्दल निनाद गावडे यांचे मात्र खूप खूप आभारी असणार आहोत. फ्रीटचा बॉल असणार आहे. मयांकचा पुढचा बॉल. यावेळेला मात्र थोडी कव्हर्स खेळायचा प्रयत्न या ठिकाणी बघायला मिळतो निनाद गावडे यांचा. निखिल केसरकर दुसऱ्या बाजूने मात्र संघाच्या संपूर्ण जबाबदारीची ताकद त्यांनी मात्र दाखवली आहे. काल दिवसभरामध्ये आपण जर पाहिलं तर आरपी चॅम्पियन्स, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर ओमकार गणेश 11 आणि ए ग्रुप मधले जितकेही संघ आहेत ते ताकदवर ठरलेले आपल्याला पाहायला मिळाले. बी ग्रुप थोडासा दुर्बल झालेला पाहायला मिळाला आणि दुर्बल झालेल्या संघांमधून आपण जर पाहिलं तर प्रत्येक संघाने एखाद मॅच खेळली. दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा काही वेळेला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पण ए ग्रुप मधले या गटातले जे संघ आहेत ते खूप ताकदवर बघायला मिळाले कालच्या दिवसामध्ये. यानंतर सीएम स्पोर्ट्स आणि आरपी चॅम्पियन्स मध्ये मॅच होणार आहे.
टॉस झालाय. आरपी चॅम्पियन्स नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारलाय. निखिल केसरकर साठी मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लेंथ बॉल होता. एकेरी धावेचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून कळवला जातो. डिक्लेअर स्वरूपातली घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारा हा बॉल आपण पाहिल्यानंतर संघाची धावसंख्या एकेरी धावेने पुढे सरकते. 12 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आता आणू नको, दुपारी सांग जेवताना. आई पाटील मयांकचा पुढचा बॉल. आणि यावेळेला नो बॉलचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. अबोव द वेस्ट या ठिकाणी मात्र बॉलिंगसाठी हा नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून कळवला गेलाय. कमरेच्या वरती नो बॉल आहे. कमरेच्या वरचा मारा. अबोव द वेस्ट बॉलिंगसाठी मात्र पंचांच्या माध्यमातून नो बॉलचा इशारा कळवला जातोय. कमरेच्या वरती नो बॉल सांग. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. अबोव द वेस्ट साठी बॉल दिला गेलाय. पण अबोव द वेस्ट साठी दिला गेलाय. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. पंचांशी वादविवाद घालू नका. हॅलो. पंचांचा निर्णय नो बॉल. आणि आपल्या सिमेंट चाळ इमारतीमधील रहिवासी सन्माननीय घाडी साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी आम्ही आज व्यासपीठावरती करणार आहोत. आज आमच्या स्पर्धेला ज्यांनी खूप चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल घाडी साहेबांचा एक विशेष सन्मान या ठिकाणी व्यासपीठावरती आम्ही करत आहोत. अजय पवार सरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र घाडी साहेबांचा सत्कार या ठिकाणी व्यासपीठावरती केला जाईल. फ्रीटचा बॉल असेल यानंतर. पण निखिल केसरकर यावेळेला स्विच हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. फ्रीटच्या बॉलवरती फ्रीटचा बॉल स्वस्तात पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या सध्या आपण जर पाहिली तर 13 धावांवरती स्थिरावलेली आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आहे. यानंतर पॉवर प्लेची अजून एक ओव्हरही बाकी आहे. लक्ष आहे ते मात्र टोटल आपण जर पाहिलं तर 39. वळूया पुढच्या बॉलकडे. पुन्हा एकदा मात्र नो बॉलचा इशारा. आणि या नो बॉलवरती मात्र पुन्हा एकदा बॅकफुटवर जाऊन खेळून एक सिंगल धावेच्या प्रयत्नासाठी मात्र तयारी दाखवली होती. फ्री हिटचा चेंडू पुन्हा एकदा मात्र आपल्याला बघायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 15 धावा, माफ करा, 15 धावा धावफलकावरती. 9+1 आली होती या वेळेला. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू मात्र शिल्लक राहिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खोलात टाकलेला बॉल. आणि या वेळेला मात्र रनआउटची संधी होती आणि ती संधी मात्र हातातून घालवलेली अजिबात नाहीये. निखिल केसरकर यांना माघारी परतावं लागेल. अपील करायची गरज होती. अपील केली गेली. पंचांनी ती अपील मान्य केली आणि निखिल केसरकर यांची विकेट. आता मात्र पॉवर प्लेचा खेळ बाकी राहिलाय. 15 धावा धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ओव्हरला जर 10 रन बनवलात आणि विकेट गमावला नाहीत तर तुम्हाला 20 मिळतील.
जिंकण्यासाठी मात्र 39 धावांची गरज आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर 15 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. अजून जिंकण्यासाठी मात्र 24 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 12 बनवला तर तुम्ही मॅच याच ओव्हरमध्ये जिंकू शकता. फक्त तुम्हाला विकेट गमवायची नाहीये. फलंदाज लवकर चला नवीन बॅटर लवकर पाठवून द्या, लवकर घाई करा, कारण आज आपल्याला टोटल 12 मॅचेस खेळवायचे आहेत. त्यामुळे आपल्याला कसं खेळावं लागेल तर झटपट पटापट. चला फलंदाज नवीन राजकुमार बडबे आणि बॉलिंग मार्क वरती अमेय भालेकर. 7 मिनिटांचा वेळ तुमच्याकडे शिल्लक राहिला या इनिंगचा. पॉवर प्लेची ओव्हर आहे. बघूया काय घडते पॉवर प्लेच्या ओव्हर मध्ये. जर विकेट गमावली नाही तर जितक्या धावा तुम्ही जमवाल तितक्या धावा तुम्हाला दुप्पट करून मिळतील. एक का डबल ऑफर. चांगला फटका तिकडे अजून एकदा. निनाद गावडे यांच्या बॅटमधून आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. निनाद गावडे सोबत आता मात्र बॅटिंगसाठी राजकुमार बडवे साहेब. ARC ऑर्सोचे सर्वे सर्वा. 2 ओव्हर 2 चेंडूंची समाप्ती आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 17. पुन्हा एकदा मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. ऑन ड्राईव्ह सोबत एक सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. शांत आणि संयमी खेळ करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. त्यांना माहिती आहे की विकेट गमावली नाही तर धावा दुप्पट करून तुम्हाला मिळू शकतील. यावेळेला मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेला बॉल जातोय. आणखीन एका सिंगलची भर पडते निनाद गावडे यांच्या बॅटमधून आलेल्या फटक्यासोबत. एकेका धावेने मात्र संघाच्या धावफलकाला मात्र हलतं ठेवलंय. तसं बघायला गेलं तर निनाद गावडे आणि त्यांच्या सोबत मात्र आपण बघताय राजकुमार बडवे यांना. राजकुमार बडवे ARC ऑर्सोचे सर्वे सर्वा. त्यांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य या स्पर्धेसाठी. आणि यावेळेला क्लीन बोल्ड. त्यामुळे पॉवर प्लेच्या धावा आता दुप्पट होणार नाहीयेत. चांगला चेंडू अमेय भालेकर यांची मात्र महत्वपूर्ण खेळी या ठिकाणी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. मगाशी एक चांगला झेलही पकडला आणि आता मात्र या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्यांच्या माध्यमातून एक त्रिफळा उद्ध्वस्त सुद्धा केला जातोय. लाकूडतोड गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल ती अमेय भालेकर यांची. संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिजे झाली तर धावफलकावरती 20 धावा आहेत. अजूनही 19 धावांचा पाठलाग मात्र करावा लागणारा सामना जिंकण्यासाठी. फक्त 4 मिनिटं बाकी राहिली आहेत. दिशांक जाधव बॅट्समॅन. दिशांक जाधव बॅट्समॅन. नवीन फलंदाज आले दिशांक जाधव आणि बॉलर सचिन लुंबे. आणि बॉलिंग मार्क वरती मात्र सचिन लुडबे. नेक्स्ट मॅचची प्लेइंग लिस्ट आहे सांग ना. चला नेक्स्ट मॅचची प्लेइंग 11 आमच्याकडे पोच करायची आहे. CM स्पोर्ट्स आणि RP चॅम्पियन्स. थोडंसं आता मात्र हे लक्ष थोडं कठीण होताना दिसतंय ओंकार गणेश 11 या संघासाठी. पुन्हा एकदा चांगला फटका यावेळेला बघायला मिळेल. एकेका धावेने मात्र धावफलकाला हळूहळू पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. पण गरज आहे ती चौकार आणि षटकारांची. कारण ओंकार गणेश 11 या संघाला जर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर मग आपण जर पाहायचं झालं तर सध्या स्कोर जर आपण पाहिलं तर 23 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 16 धावा बनवायच्या आहेत. 4 बॉल 4 चौकारांची गरज आहे किंवा 2 षटकार आणि एका चौकाराची गरज आहे.
या मैदानावरती मात्र अशा परिस्थितीमध्ये षटकार ठोकणं तर सोपं नाहीये, पण 4 बॉल 4 चौकारांची आवश्यकता ही गरजेची आहे. पुन्हा एकदा मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह सचिन लुटबे यांच्या दिशेने मात्र बॉलला माघारी परतावलं गेलं होतं. एकच धाव घेण्याची संधी मिळते आणि अशा पद्धतीने मात्र आता SKM कुठेतरी मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळते. आगेकूच करताना बबन शिरोडकर साहेबांचा संघ फुलटॉस बॉल होता. पुन्हा एकदा मात्र खेळला गेलेला फटका लॉंग ऑफच्या दिशेला. तिथे मात्र आपण राजकुमार बडवे यांच्या माध्यमातून खेळल्या गेलेल्या फटक्यावरती 2 धावांच्या प्रयत्नासाठी औपचारिकता पूर्ण मॅच मात्र आता शिल्लक राहिलेली आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. 1-2 असं मात्र 4 बॉलचं विश्लेषण आहे. काय बोलणार चौकार आला या वेळेला. 1-2 का 4 पण आमचे काही मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आज आपल्या भारतीय सैन्य दलात कार्यरत आमचे मार्गदर्शक, आमचे हितचिंतक सन्माननीय अजित मापणकर साहेब यांचा सुद्धा विशेष सन्मान व्यासपीठावरती केला जाणार आहे. पंचांचा निर्णय काय आहे तर बॅटर आउट. इज इट आउट? अजून दिलेला नाहीये पंचांनी. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. हा प्रत्येक टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धेचा एक बेसिक रूल आहे. भारतीय लष्कर दलात कार्यरत अजित मापणकर साहेबांचा एक यथोचित सन्मान, यथोचित सत्कार आज व्यासपीठावरती आम्ही करणार आहोत. आणि पंचांचा निर्णय बॅटर आउट. आणि अशा पद्धतीने मात्र बबन शिरोडकर साहेबांच्या संघाने हा सामना जिंकलेला आहे. अर्थात शंकर क्रीडा मंडळाने हा सामना जिंकलेला आहे. SKM विन द मॅच. माजी सैनिक आणि समाजसेवक सन्माननीय अजित मापणकर साहेब यांचा विशेष सन्मान व्यासपीठावरती आज आम्ही करणार आहोत. आणि सामनावीराचा पुरस्कार जो आहे तो अजित मापणकर साहेब या ठिकाणी मात्र आपल्या शुभ हस्ते त्या खेळाडूला सन्मानित करतील. आणि तसेच प्रवीण पवार साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी मात्र शुभागमन झाले. त्यांचं सुद्धा आम्ही सहकारी प्रवीण पवार साहेबांचा सुद्धा आम्ही आभारी असणार आहोत. त्यांनी सुद्धा आज या ठिकाणी उपस्थिती दाखवली होती, त्याबद्दल त्यांचंही या ठिकाणी आम्ही आभारी असणार आहोत. दोन्ही टीमला विनंती आपली प्लेइंग 11 आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडे आणून पोस्ट करायची आहे. CM स्पोर्ट्स आणि RP चॅम्पियन्स आपली प्लेइंग 11 अजूनही आलेली नाहीये. सिद्धेश आपली प्लेइंग 11 अजूनही आलेली नाहीये. हॅलो चेक. आणि या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी आपण जाहीर करतोय. या सामन्याचा सामनावीर ठरलेत राहुल